मोहन भागवत म्हणतात की आम्ही एक व्यक्तींची संघटन होत. आम्ही एक व्यक्तींची संघटन असल्यामुळे आम्हाला रेजिस्टर करायची गरज नाहीये, आम्हाला नोंदणी करायची गरज नाहीये. आणि म्हणून मला इकडच्या न्याय व्यवस्थेला एकच प्रश्न विचारायचा आहे की जर 5 लोक 5 व्यक्ती एकत्र येऊन एक संघटन बनवत असतील, उदाहरण घ्या तर मी आहे, माझ्या बरोबर चेतनदादा आहिरे आहेत, सागरदादा गवई आहेत, स्नेहलताई सोनी आहेत, तय्यबभाई जफर आहेत, शमीबाताई पाटील आहेत. आम्ही 5 लोक एकत्र आलो, आम्ही एक संघटन बनवलं आणि आम्ही स्वतःला व्यक्तींचं संघटन म्हटलं. तर तुम्ही आम्हाला AK-47 आणि ऑटोमॅटिक रायफल ठेवू देणार आहात का? तुम्ही आम्हाला ऑटोमॅटिक वेपन्स ठेवू देणार आहात का? तुम्ही आम्हाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये संघटन बनवू देणार आहात का? तुम्ही आम्हाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चंदा इकट्ठा करू देणार आहात का? आणि या चंदा इकट्ठा केल्यावरती आम्हाला टॅक्स माफ करणार आहात का? हे इकडच्या न्याय व्यवस्थेने आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि जर या 5 गोष्टींना तुमचं उत्तर नाही असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की हेच नियम, हाच कानून आणि हेच संविधानाचे कलम RSS ला सुद्धा लागू करा आणि RSS नोंदणीकृत करा. आणि हे नसेल करता येत तर RSS बॅन करा. आणि म्हणून मी म्हणतो RSS मुर्दाबाद, RSS मुर्दाबाद.